आपण पाहत आहात स्टार माझा. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. स्टार माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लवासा म्हणजे भारतातलं ब्रिटिशांनंतर होऊ पाहणारी पहिलं हिल स्टेशन, जे भारत सरकारतर्फे किंवा भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर बनणारं पहिलं हिल स्टेशन. असा एक अतिशय मोठा ख्यातनाम असा हा प्रोजेक्ट. मात्र त्याच्या भोवतीचं आता पर्यावरण बिघडलेलं आहे. अर्थात त्याचा संबंध कुठल्याही प्रदूषणाशी किंवा अन्य कुठल्या बाबींशी नाहीये. तर पर्यावरणविषयक काही कायद्यांचं पालन लवासानं केलं नाही. 2004 सालच्या केंद्र सरकारच्या या तरतुदींचं पालन केलं नाही. त्यामुळे आता राज्य शासनाला लवासावरती गुन्हा दाखल करावा लागणार आहे. आणि अजित गुलाबचंद जे त्याचे प्रमुख प्रमोटर आहेत, त्यांच्यासह अनेक जण जे लवासाचे टॉपमोस्ट अधिकारी असतील, डायरेक्टर असतील, या सगळ्यांवरती हा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि या केसमुळे आता लवासाचं पुढे होणार तरी काय, हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. आणि हा मुद्दा अर्थातच आपल्याला माहिती आहे फक्त लवासाशी संबंधित नाहीये, तर असं स्वप्न ज्यांनी बघितलं, आयडिएट ज्यांनी केलं लवासासारखी एक पहिले हिल स्टेशन उभारण्याचे, ते शरद पवार सुद्धा आहेत. या सगळ्या स्वप्नाला तडा जाणार का? लवासाचं पुढे होणार काय? याच्या मागे कोणी कारणीभूत कोण आहेत? आणि अशा प्रकारे जर का अशा मोठ्या प्रोजेक्ट्सना कायद्यांचा आणि एकूणच शासनाच्या अशा चुकीच्या धोरणांचा जर का फटका बसू लागला, तर उद्योजकांमध्ये नव्या प्रोजेक्टसाठी काय संदेश जातो, हा आपल्या चर्चेचा विषय आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विचारवंत आणि लवासा पुस्तकाचे लेखक निळू दामले. त्यांच्या शेजारी आहेत राष्ट्रवादीतर्फे आणि शासनाची भूमिका मांडण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड. पुण्याहून आपल्यासोबत आहेत शिवसेना नेत्या आमदार निलमताई गोऱ्हे. आणि त्यांच्यासोबत आहेत लवासा विरोधी लढा संघर्षामधल्या पदाधिकारी कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सूर. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सगळ्यात आधी मला निळू दामलेंकडनं आपल्या प्रेक्षकांसाठी समजून घ्यायचंय. दामलेजी, आताचा स्टेटस काय आहे लवासाचं, आणि हा जो आता जो गुन्हा दाखल होणार आहे त्याचा नेमकं काय प्रोसेस असणार आहे, कुणाच्या विरोधात दाखल होणार आहे आणि त्याचा काय परिणाम लवासा प्रोजेक्टवरती होईल? ज्या बातम्या येतात ना, त्या फार अशा घोटाळ्याच्या येतात. शिक्षा व्हायला निघाल्या असं त्यातून वाटतंय. होणार आहे ते असं होणार आहे की केंद्र सरकारच्या सांगण्यावरून, केंद्र सरकारची एजन्सी म्हणून महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र लवासाने परवानगी न घेता प्रोजेक्ट सुरू केला याच्याबद्दल त्यांच्यावर आरोपपत्र दाखल होणार. बरोबर? हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खरोखर त्यांनी परवानगी घेतली किंवा नाही, या सर्वाचा शहानिशा कोर्टातल्या सुनावणीतून होणार. आणि सुनावणी झाल्यानंतर जे काय व्हायचं ते होईल. तर सुरुवात अशी आहे की लवासाने हा प्रोजेक्ट जो उभारला 2004 किंवा त्याच्या आधीपासून, हे कायद्याची परवानगी घेऊन महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानुसार केला की नाही हे पाहणं असं आहे. आणि त्यासाठी हा मुळामध्ये खटलाय. कारण प्रत्यक्षात घडलं ते असं आहे की 2004 साली ज्यावेळी मी हे पुस्तक लिहिलं, आणि त्यामुळे मी या सगळ्या प्रश्नाचा खूप बारकाईने मी अभ्यास केलेला आहे, की 2004 साली जो काही कायदा होता, गिरीस्थान कायदा महाराष्ट्र सरकारचा, त्या कायद्यानुसार परवानगी मागून रीतसर हे सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर 2004 मध्ये 2006 मध्ये सरकारने काही नवीन कायदे केले. आणि मग केंद्र सरकारचं म्हणणं असं की ह्या नवीन कायद्यानुसार लवासानी वागलं पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये कायद्याचा प्रश्न होता की आम्ही त्या कायद्यामध्ये येतो की नाही, असं लवासानी त्यांना प्रश्न विचारला. अनेकांचं म्हणणं असं होतं की अशी आवश्यकता नाही, कारण तुम्ही मुळामध्ये त्या बदललेल्या तरतुदीमध्ये येत नाही, तेव्हा तुम्हाला केंद्र सरकारकडे परवानगीची आवश्यकताच नाही. आणि याच्याबद्दल तुमचं म्हणणं असं की कारण शासनाचे सगळे नियम तुम्ही पाळले होते? नाही, माझं म्हणणं नाही, हे वकिलांचंच म्हणणं आहे. हायकोर्टाच्या केसमध्ये सगळं आलेलं आहे की हे नियम पाळूनच हे सगळं उभं राहिलं. त्याच्यानंतर सरकारचे जे केंद्र सरकारचे नियम केले त्यातल्या गोंधळामधूनही झाले, त्याच्यामुळे ही केस उभी राहिली. मला सुनीती सूर यांच्याकडे जायचंय. सुनीतीताई, या सगळ्या अशा या जे प्रोसिडिंग जाता होत्या त्याच्यामुळे चळवळीचे आपल्यासारखे कार्यकर्ते समाधानी आहे? निश्चितपणे आहोत आम्ही समाधानी. कारण आमचं म्हणणंच असं होतं की ह्या देशात लोकशाही आहे, कायद्याचं राज्य आहे आणि कायद्यांनी चाला हेच आमचं म्हणणं आहे. त्यामुळे इथे जे आता झालेली आहे पूर्ण कारवाई, एकतर आमच्या एका तऱ्हेच्या जन आंदोलनाचा एक दबाव आणि एक तीव्र आग्रह याचा तो परिणाम आहे. आणि तो निश्चितपणे मला हे म्हणायला हवं आणि मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. दुसरं असं आहे की ह्या संदर्भात आम्ही 4 वर्ष पाठपुरावा करत होतो आणि आमचं हेच म्हणणं होतं की जे कायदे आहेत, म्हणजे
एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हो. आणि EIA नोटिफिकेशन 1996, 2004, 2006 यानुसारच आम्ही कायद्याची अंमलबजावणी मागत होतो आणि त्याचाच पाठपुरावा आज MOEFनी म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेला दिसतो आहे. या संदर्भातही मी आपल्याला असं सांगेन की 21 नोव्हेंबर 2010 ला आम्ही तिथे पाठपुरावा केलेला होता हो. आणि ज्याच्या परिणामी MOEFनी 25 नोव्हेंबरचा आदेश काढलेला आहे. त्यानंतर गेलं वर्षभर हायकोर्टामध्ये ही केस चालू आहे आणि त्यामुळे ज्यावेळी निळू दामले हे म्हणतात त्यावेळी मधली सगळी प्रोसेस मला दिसते आहे की एकदा सोडून 4 वेळा पर्यावरण मंत्रालयाच्या समोर लवासा कंपनीला जावं लागलं. हो. तज्ज्ञ समिती स्वतः तिथे आली क्षेत्रात, त्यांनी पाहणी केली, त्यांनी आपला अहवाल दिला आणि त्याच्यामध्ये तीव्र असे आक्षेप त्यांनी कंपनीने केलेल्या कामावर केलेले. त्यामुळे कायद्याचं उल्लंघन म्हणजे मुळात परवानगीच न घेणं बरं. आणि जे कायदे आहेत त्यांचं पूर्ण उल्लंघन हे कंपनीने केलेलं असल्यामुळे जी आता कोर्टाने आदेश दिलेले आहेत सुनीती, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारला कारवाई करावी लागेल. आपण जे मुद्दे म्हणताय ते बहुधा निळू दामलेंना पटत नाहीत. दामले सर. नाही पटत नाही. त्याचं कारण असं आहे की काय झालंय, त्यांचं ते आंदोलनातले आहेत आणि आंदोलन म्हटलं की एक ते वेगळ्या सगळ्या स्वरूपात होतं. ज्या कमिट्या येऊन गेल्या या कमिट्यांनी घेतलेले तीव्र आक्षेप म्हणजे काय आहेत. आता हे लोक आरटीआय खाली सगळे बोंबलत आहेत. या लोकांनी त्या सगळ्या कमिट्यांचे अहवाल काढावे आणि त्याच्यामध्ये काय आक्षेप घेतले ते सांगा ना तुम्ही. आक्षेप नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा जवळ पाहिलेलं आहे. आक्षेपामध्ये काही आक्षेप तुम्हाला सांगतो हसायला यावेळेचे आक्षेप आहेत. मी उदाहरणार्थ निलमताई येतोय तुमच्याकडे. एवढ्या सगळ्या एका त्या प्रोजेक्टमध्ये हजारो प्रकारच्या एक पिंप मिळालं बरं का. या पिंपामध्ये तेल अर्धवट वापरलेलं तेल तिथे होतं. बरोबर. ही कमिटी अशी तिकडे थोडी फिरली आणि नंतर आक्षेप असा नोंदला की अशा रीतीने अर्ध पिंप उघडं ठेवणं याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं. हा एक आक्षेप. तिकडे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वेस्टसाठी तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारला. त्या लोकांनी सांगितलं की ते हॉस्पिटल अजून चालू नाही, तिथे कमी माणसं येत आहेत. फार माणसं येत नसल्या कारणाने जिथे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जसं शेकडो किलो होतो खराब माल तसं तिथे होत नाही. त्यामुळे आता त्याची जरूर नाही, माणसं वाढल्यानंतर होतं. हे सगळं अशा स्वरूपाच्या गोष्टी ह्या तिथे मांडलेल्या आहेत, ज्याला आपण असं म्हणू की गंभीरपणाने की बाबा मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी झाली अशा स्वरूपाची एकही नोंद त्या अहवालामध्ये नाही. बर. ते निलमताईंकडे जाऊयात. निलमताई बोला. एक असं आहे की निळू दामले जी माहिती सांगतायत की तथ्य काय सांगा. मी स्वतः सुद्धा लवासाला गेलेली आहे, अनेक वेळेला गेले, तिथल्या ग्रामस्थांशी बोलली आहे आणि तुम्ही जर का कोर्टामध्ये वेळोवेळी लवासानी आणि शासनाने केलेली प्रतिज्ञापत्र जर का पाहिली तर 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायती असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, यामध्ये कुठलीही आम्ही जी बांधकामं केलेली आहेत त्यांना आम्ही टॅक्स देऊ लागत नाही, कारण आम्हाला विकास प्राधिकरण असा दर्जा मिळालेला आहे. हे लवासाचं म्हणणं होतं की ते आतापर्यंत म्हणजे कोर्टाचा दट्ट्या त्यांच्यावर येईपर्यंत ते मांडत होते आणि आत्ता म्हणजे मार्च 2011 मध्ये शेवटी लवासानी काही कर पुणे जिल्हा परिषदेला देऊ केला. हे एक उदाहरण मी सांगते. दुसरं म्हणजे लवासाची जेवढं चुकलेलं आहे त्या चुकीमध्ये मी 2 भाग म्हणेन की अनेक ठिकाणी जमिनी एकत्र करण्याच्या प्रयत्नामध्ये पुणे जिल्ह्यामधले तहसीलदार मुळशीचे आणि काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या कक्षातले लोक हे निलंबित झालेले आहेत, त्यांच्यावर गुन्हेगारी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे सगळं करत असताना लवासाची भूमिका सूत्रधाराची निलमताई हे इतर सगळे मुद्दे आहेत. आता 2004च्या केंद्राच्या निर्णयानुसार आता राज्य शासनाला केस फाईल करावी लागणार आहे, गुन्हा नोंदवावा लागणार आहे. या बाबतीत आपण विरोधी पक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे? आपण समाधानी आहात का? प्रश्न नाही, आमचं म्हणणं असं आहे की जेवढं लवासाचं चुकलेलं आहे तेवढं शासनाचं चुकलेलं आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी अयोग्य निर्णय घेतले, आदिवासींच्या आणि सामान्य लोकांच्या ज्यांच्या तक्रारी आहेत जमिनीबद्दलच्या भराव टाकलेले आहेत, या प्रश्नांवरती नियमांचं उल्लंघन झालं याच्याबद्दल एकदा कधी सरकारचे एकदा नारायण राणे जाहीर करतात की आम्ही ती बांधकामं नियमित करणार, दुसरीकडे ते स्वतः सांगतात की आम्ही टॅक्स लावून त्यांना नियमित करणार, पुढे पुढे न्यायालयात वेगळं प्रतिज्ञापत्र देतात आणि म्हणून प्रसन्न निळू दामले जे म्हणतात ते अर्ध सत्य आहे असं मला स्पष्टपणाने वाटतं. मी मुळात सांगेन, 1 मिनिट मला वाक्य पूर्ण करू दे, की अशा पद्धतीने लोकांच्यासाठी म्हणून गिरीस्थानं विकसित करण्याचा हेतू
मी म्हणणार नाही की पूर्ण टाकाऊ आहे, परंतु ज्या पद्धतीने लवासा उभारलं त्याच्यामध्ये संपूर्णपणे कायद्याची पायमल्ली झालेली आहे. स्थानिक लोकांची फसवणूक अनेक वेळा झालेली आहे आणि आम्ही आरडाओरडा विधिमंडळात केल्यावर शेवटी परवा तासवे गावामध्ये विजेचं कनेक्शन ते सुद्धा सरकारने लवासाला पैसे भरायला लावून लोकांना मिळालं. तोपर्यंत लवासाला चकचकाट आणि स्थानिक लोक अंधारात, ही यांची विकासाची व्याख्या आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून अशा उफराट्या विकासाला आमचा विरोध आहे. परंतु मूळची संकल्पना ही सगळे भ्रष्टाचारातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सौदेबाजीसाठी हे लोक वापरतायत, हा आमचा तीव्र आक्षेप आहे. जितेंद्र आव्हाड, गिरीस्थानाचा मूळ कायदा तत्कालीन युती सरकारमधलं एक चांगलं काम मनोहर जोशींनी जे काही केलं, ते बिल्डिंग वगैरे दिल्या, ते सुप्रीम कोर्टाने पाडायला लावल्या, जावयाचं वगैरे द्या सोडून, पण एक चांगलं काम जे काय झालं ते हे हिल स्टेशन डेव्हलपमेंट. या देशाचा इतिहास बघितला तर कुलू मनाली, महाबळेश्वर, माथेरान, टेकेकरा म्हणजे असे वेगवेगळ्या जागेवरचे हिल स्टेशन जे ब्रिटिशांनी 1740 साली शोधले, त्यानंतर एकही हिल स्टेशन मिळालं नाही. लवासाचा जो परिसर आहे त्या परिसराचा जर विचार केला तर तिथे ज्यांनी 20 वर्षापूर्वी लवासाचा परिसर बघितला असेल, तिथे खायला अन्न नाही, लोकांना जगायला साधन नाही, वाहतुकीची व्यवस्था नाही, अशा परिस्थितीत तो परिसर होता. त्या परिस्थितीतला तो परिसर आणि आजच्या परिस्थितीतला हा परिसर यांची जर तुलना केली तर तुलनात्मक विचार केला तर आज जो काही बदल झाला हा रिव्होल्युशनरी बदल आहे. म्हणजे जिथे कधी त्या डोंगर दऱ्यांमध्ये कधी झाडं दिसत नव्हती, आज तिथे करोडो म्हणजे लाखो पण नाही करोडो झाडं दिसत आहेत. दुसरी गोष्ट की सरकारने काय केलं, तर सरकारने जो मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळाने पारित केलेला कायदा आहे त्या कायद्याच्या अधीन राहून त्या कायद्यान्वये मंजुरी दिली. 2002 साली पहिल्यांदा, 2004 साली 2002 केलेल्या ऍप्लिकेशनवरती फायनल ऑर्डर 2004 साली आली आणि त्यानंतर लवासाचं काम सुरू झालं. मधल्या काळामध्ये जे काही आता हे आक्षेप जे बोललं जात आहे, काही कंडिशन्सवरती एमओएफनी म्हणजे त्या कंडिशन्स लवासाला घातल्या, त्या प्रीकंडिशन्स होत्या, त्याच्यातल्या 5 पैकी 4 प्रीकंडिशन्स फुलफिल केल्या, त्यामुळे एमओएफनी देखील क्लिअरन्स द्यायचं कबूल केलं. पण त्याच्यातलं एक कंडिशन अशी होती, सम क्रेडिबल ऍक्शन शुड बी टेकन बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऍज अ एजन्सी. आता प्रश्न असा आहे की स्टेट गव्हर्नमेंटनीच परवानगी लवासा दिलेली, त्यामुळे केंद्र सरकारचा उद्देश, आदेश आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका याच्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्राडिक्शन होत आहे. म्हणून एलएनजीडीनी एक पत्र पाठवलं केंद्र सरकारला की केंद्र सरकारला विचारलं की आम्हीच परमिशन दिलेली आहे लवासाला, त्यामुळे आपला एजंट म्हणून आम्ही यांच्यावर कारवाई केली तर ते कॉन्ट्राडिक्टरी अगेन्स्ट आवर ऍक्शन असं होत आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण परत रेंगाळलं. यामध्ये लवासाने अशी भूमिका घेतली की कोर्टामध्ये की तुम्ही ऍक्शन घ्या पण आम्हाला रिलीज करा, आम्हाला आमच्या परमिशन्स द्या. शेवटी असं आहे की 4,000-5,000 कोटी रुपये खर्चून तिथे प्रोजेक्ट्स आणायचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं स्थळ निर्माण करायचं आणि ते परत ह्या चौकशांच्या म्हणजे चक्रामध्ये अडकून ते बंद पडणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. महाराष्ट्र एकीकडे पुढे न्यायची भाषा करायचं, महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही याची भाषा करायची आणि दुसरीकडे अशा प्रोजेक्ट्समध्ये पाय घालत राहायचं, ही काही धोरण बरोबर नाही. जैतापूरला पण हेच झालं. एकीकडे इलेक्ट्रिसिटी म्हणून तुम्ही दुकानं म्हणजे आमची ऑफिसेस तोडणार, एमएसईबीवर हल्ले करणार, लोड शेडिंगने महाराष्ट्र बर्बाद झाला असं म्हणणार आणि जैतापूरला निष्कारण 2 समाजामध्ये अमुक ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे दंगे करणार आणि प्रोजेक्ट्स बंद पाडणार. एनरॉनच्या बाबतीत तेव्हा नीलमताई आमच्या बरोबर होत्या, पण तेव्हा एनरॉनच्याही बाबतीत आम्ही सांगत होतो. ठीक आहे, आपण लवासाबद्दल येऊयात. सुनीतीताई, हा प्रकरण जी म्हणजे ही जे प्रकल्प आडवे घालायचा जो प्रयत्न होतोय हा धोक्याचा आहे. येतो दामले सर, मी तुमच्याकडे येतोय. सुनीतीताई, जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितलं की भूमिका कॉन्ट्राडिक्ट होतं, ज्या एक्झिक्युशन एजन्सी म्हणून राज्य शासन आणि नियम असणारी केंद्र शासन आणि लवासाचंच असं म्हणणं होतं की काय ती केस दाखल करा पण आमचं काम पुढे सुरू होऊन द्या. याचा अर्थ हा विजय तुमचा नाहीये, लवासालाच अपेक्षा होती की या निमित्तानं केस काय ते दाखल करा पण कामं पुढे होऊन द्यात. हा जितेंद्र आव्हाड त्यांनी उघड मनाने सगळं दाखल केलं, जाहीर केलं, हे त्यांचं कौतुक करावं का याच्यामुळे तुमच्या लक्षात येते की हा निर्णय तुमच्या बाजूने नाही लागलेला, हा लवासाच्याच बाजूने गेलेला निर्णय? पहिलं तर मला आव्हाड साहेबांना हे म्हणायचंय की 65 पैकी 60 वर्ष त्यांचंच सरकार होतं या महाराष्ट्रात सुद्धा आणि त्या काळात त्या कुठल्याही गावांचा विकास करायला त्यांना कुणी मनाई केलेली नव्हती. त्यामुळे साध्या साध्या ज्या गोष्टी असतात, वीज, पाणी, रस्ते, रोजगार, आरोग्य केंद्र, शाळा,
ह्या इतक्या छोट्या गोष्टी त्या 18 गावांमध्ये सुद्धा निर्माण करण्याची क्षमता आव्हाड साहेबांच्या पक्षाकडे नव्हती असं ते म्हणतायत, हे मी त्यांना नम्रपणे त्यांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छिते. दुसरं असं आहे की मगाशी दामले जे म्हणत होते त्यामुळे मी आता तो कागद आपल्या समोर ठेवू इच्छिते की ज्याच्यामध्ये एमओईएफच्या 17 जानेवारीच्या आदेशात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये एकतर ह्या तिन्ही नोटिफिकेशन्सचं आणि कायद्याचं उल्लंघन झालंय, नंबर 1. नंबर 2 की नेचर अँड मॅग्निट्यूड ऑफ द एन्व्हायरमेंटल डॅमेज कॉज्ड बाय द प्रोजेक्ट, हे त्यांनी ह्याची दखल घेतलेली आहे. आणि तिसरं म्हणजे होल कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज अनऑथराइज्ड, हे म्हणून त्यांनी ती कारवाई रेकमेंड केलेली आहे. त्यामुळे इथे आम्ही काय म्हणतो आणि काय ह्याचा प्रश्नच नाही. कोर्टापुढे एमओईएफनी मांडलेलं हे सगळं आहे. त्याच्यानंतर लवासानी स्वतः असं म्हटलं की आम्ही पुन्हा एमओईएफकडे जायला तयार आहोत आणि ही केस विड्रॉ करायला तयार आहोत. त्यावेळी पण कोर्टाने हेच म्हटलं की तुम्ही केस विड्रॉ करू शकता आणि एमओएफकडे पुन्हा जाऊ शकता, पण म्हणून आम्ही स्टे उठवण्याची परवानगी देऊ शकत नाही. हे 30 जूनला झालेलं आहे. आणि त्यामुळे ह्या स्थितीत मला फक्त एक काव्यगत न्याय ज्याला म्हणतात की ज्या एमओईएफला काही अधिकार नाही असं लवासा कंपनी म्हणत होती, त्याच एमओईएफकडे त्यांना वारंवार जावं लागलं आपली सुनवाई करण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला ज्या महाराष्ट्र सरकारने त्यांना वाटेल त्या परवानग्या खुलेआम दिल्या, त्याच्यात काय अनियमितता होते हे न बघता, आणि म्हणून नीलमताईंनी आता म्हटलं त्याप्रमाणे आमचंही हे मत आहे की ह्याला जबाबदार महाराष्ट्र शासनातले सुद्धा काही राजनेते आणि काही अधिकारी आहेत आणि त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि त्या सगळ्या परवानग्या दिल्या. मी म्हणत होते ते हे की हा जो काव्यगत न्याय आहे की ज्या महाराष्ट्र सरकारने त्यांना परवानग्या दिल्या त्याच परवानग्या मागे घेत त्यांना कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. एक मिनिट सुनीता, तुम्ही म्हणालात की परवानग्या मागे घेत, आवड असं काही आहे खरोखर परवानग्या मागे घेत कारवाई करावी लागणार आहे का? कारवाई तो स्टेटस कायमच आहे? 5 प्री कंडिशन्स टाकलेल्या आहेत, त्याच्यातल्या 4 कंडिशन्स एमओईएफच्या फुलफिल झालेल्या आहेत. आणि एमओईएफच्या 4 कंडिशन्स फुलफिल झाल्यानंतर जेव्हा कोर्टामध्ये हे गेले आणि कोर्टामध्ये परत एमओईएफला विचारण्यात आलं तेव्हा कोर्टासमोरच लवासानी पुटअप केलेलं आहे की आम्ही 4 कंडिशन्स प्री कंडिशन्स फुलफिल केलेल्या आहेत. तेव्हा कोर्टाला एमओईएफने सांगितलं की एक प्री कंडिशन अजून झालेली नाही फुलफिल, ती ही आहे की आम्ही यांना लिहिलेलं आहे की तुम्ही कारवाई करा. आणि त्याच्यामध्ये गेले 6-8 महिने तो लढाई चालू होती की राज्य सरकार म्हणत होतं की आम्ही एजंट म्हणून, म्हणजे आम्ही 2002 हा जो एमओईएफचा कायदा आहे हा 2004चा कायदा आहे. आम्ही 1994 1996च्या कायद्याला अधीन राहून परमिशन्स मागितलेल्या आहेत. त्यामुळे जो कायदा 2004 साली लागू झालाय तो कुठलाही कायदा हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टवर येत नाही, तो पुढच्या बांधकामावरती येईल. असा जो वाद होता त्याच्यामध्ये एक सरकारने कारवाई केलेली नाही. हा एमओएफचा एक जो अडसरच होता तो काढून टाकण्यासाठी म्हणून तुम्ही कारवाई करा पण परमिशन द्या. असं आहे 5,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. पण इकडेच एक मुद्दा आहे दामलेजी, तुम्ही त्या अर्थानं लवासाचं नेमकं काय स्टेटस आहे याबद्दल बोलताय. राज्य शासन आणि केंद्र शासन त्याच्यातही अगदी स्पेसिफिकली सांगायचं झालं तर कदाचित शरद पवार आणि जयराम रमेश आणि खास करून जयराम रमेश यांचं या संदर्भात असणारा दृष्टिकोन, याचा फटका लवासा नावाच्या एका प्रायव्हेट एंटिटीला बसतोय का? आणि याचा चुकीचा संदेश उद्योग जगतात जाऊ शकतो का? केवळ लवासा एका प्रोजेक्टसाठी इश्यू नाहीये, कारण देशामध्ये ज्या प्रकारचे प्रोजेक्ट्स होत आहेत हा म्हणजे अगदी F1 ट्रॅकसाठीचा प्रोजेक्ट किंवा लवासा प्रोजेक्ट लेवल तीच आहे मोठी. पॉस्को नाही बघा, जयराम रमेश आणि अजित गुलाबचंद यांच्यामध्ये काय झालं आपल्याला माहित नाही, बरोबर? हे पत्रकारांनी शोधून काढावं, कारण या शेवटी हवेतले वावडे असतात. तर मला त्याच्यामध्ये जायची इच्छा नाही. परंतु इथे जे 2-3 मुद्दे जे नीलमताईंच्या बोलण्यात आले किंवा त्यांच्या बोलण्यात आले, पहिल्यापासून लवासाच्या बाबतीमध्ये असं घडत आहे की अर्धवट माहिती, आपल्याला सोयीची माहिती असे देऊन हे लोक घोटाळे करतात. नीलमताईंचा तो उल्लेख म्हणजे उदाहरण देतो की नीलमताईंचा उल्लेख होता, कर दिले नाहीत, बरोबर? कोणते कर दिले नाहीत? हिल स्टेशन ऍक्टनुसार अनेक करांना सूट देऊन हे सगळं झालंय. आणि ते आव्हाडांनी सांगितलं हे सगळं करण्यामध्ये मनोहर जोशींचाही हात होता की हा प्रोजेक्ट उभा राहिला. असं नाही म्हटलं की त्यांचा हात होता, त्यांनी काही चांगली कामं केली त्याच्यातलं हे सर्वोत्तम आशीर्वाद होता. तेव्हा अशा स्वरूपाचं हे करण्यासाठी जे इन्सेंटिव्ह द्यावे लागतात, म्हणून ह्या कायद्यामध्ये अनेक करांना मुळात सूट दिलेलीच होती. तेव्हा कोणते कर भरले नाहीत, कोणते नाहीत, हे जरा त्याची यादी नीट घेऊन बसलं तर त्याच्यावर उत्तर देता येईल.
नाही, दुसरं नाही, विजेच्या मला मान्य बाबतीमध्ये नाहीये. विजेच्या बाबतीमध्ये त्या गावाला याच्यामध्ये वीज मग नव्हती. निलमताई, येतो मी नंतर तुमच्याकडे. मी सुद्धा फिरलोय, मी सुद्धा या सगळ्या प्रकरणात सातत्याने फिरतोय, हे लक्षात घ्या तुम्ही. विजेच्या बाबतीमध्ये वीज देण्याचा प्रयत्न असताना वीज मंडळाने लवासाला परवानगी दिली नाही. ज्यावेळी गावातले लोक वीज मागायला आले, ते मागायला आले लवासाकडे. लवासाने सांगितलं की आम्ही तुम्हाला वीज द्यायला तयार आहोत, परंतु विजेचं जे मॅनेजमेंट आहे ते लवासा करत नाही, हे सरकारकडे वीज मंडळाकडे. तेव्हा मी वीज मंडळाकडे जातो. वीज मंडळाने परवानगी दिली नाही म्हणून अनेक दिवस वीज तिकडे नव्हती आणि सर्वात शेवटी मग खूप पाठी लागल्यानंतर झालं. तेव्हा ते जे हे काय जे काव्यात्मक वर्णन आहे आंदोलनामध्ये हे फार चालतं, काव्य बिव्य ठीक फार आहे, नाही, चालतं. तो असं पुन्हा नाही तो घडलेलं तुमचा ते. आयडिओलॉजिकल मुद्दा वेगळा असेल, आयडिओलॉजिकल आणि कॉन्फ्लिक्ट असेल. तिसरं आणखी एक सांगायचं आहे की उदाहरण त्यांचं ते म्हणणं आहे की त्या भागामध्ये विकास झालेला नव्हता आणि जितेंद्र आव्हाडांचं आणि त्यांच्या मित्रांचं सरकार होतं त्या काळात त्यांनी विकास त्यांच्या हातून झाला नाही. खरं आहे, बरोबर आहे. आता माझं म्हणणं असं की त्यांच्या काळात नाही झाला विकास, पण लवासा आता करते ना. मग जर ज्या भागाचा विकास झाला नाही तर त्यांना तुम्ही भले शिवाय द्या, त्यांचं तुम्ही काय राजकारण करायचं ते करा, पण जर आज तिथे लवासा जाता आणि विकास असेल तर त्याला कशाला आक्षेप ठीक आहे, हा करायचा? मुद्दा इकडे अतिशय महत्वाचा आहे. आणि ब्रेकच्या नंतर एक लवासा आणि या अशा प्रोजेक्टच्या बद्दलचा एक टॅबू बनवण्यात आलेला आहे. अशा बाजूने सुद्धा बोलणं, अशी काही भूमिका मांडणं सुद्धा तुम्हाला एका विशिष्ट विचार प्रक्रियेचा भाग ठरवला जातं. तुम्हाला अतिशय अँटी ठरवलं जातं. अँटी समाज, तुम्ही लोकांच्या, तुम्ही गरिबांच्या, तुम्ही श्रमिकांच्या विरोधात असं चित्र राबवलं जातं. लवासा, F1 ट्रॅक सारखे प्रोजेक्ट, पॉस्को सारखे प्रोजेक्ट हे वास्तव आहे का? आणि अशाच प्रकारे विकास जर का होणार असेल तर या मॉडेलला सगळ्यांचा विरोध आहे का आणि असावा का? या संदर्भात या सगळ्यांची मतं घेऊयात. 2 जण आहेत जी त्या अशा प्रोजेक्टच्या बाजूने बोलतायत, 2 जण आहेत ज्यांची भूमिका वेगळी आहे. अर्थात त्याच्या शिवसेनेची भूमिका आणखी सत्तेच्या नुसार कदाचित वेगळी असू शकते. ब्रेकच्या नंतर हा विषय घेऊयात. आपण पाहत राहा स्टार मास्टर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्टार माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे लवासा प्रकरणी. आता अजित गुलाबचंद आणि लवासा कॉर्पोरेशन यांच्यावरती आता राज्य शासनातर्फे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याबद्दलची चर्चा आपण ब्रेकच्या पूर्वी बघितली. पण याच्यानंतर आपल्याला एक असा विषयाला हात घालायचा आहे की ज्याच्याबद्दल एकाच अँगलने बोललं तर तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने बघितलं जातं, तो म्हणजे अँटी लवासा, अँटी अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट्स आणि त्याच्या संदर्भात येणारे प्रश्न अर्थातच असतात अशा समस्यांविषयी. मात्र खरोखर असे प्रोजेक्ट्स आपल्याला हवेत की नको आणि विकासाची दिशा नेमकी काय असावी. आणि लवासा हे त्याच्या दृष्टीने रोल मॉडेल, एक मॉडेल म्हणून, रोल मॉडेल नाही मॉडेल म्हणून आपल्या समोर आहे. मला निळू दामलेंपासून सुरुवात करायची आहे. दामलेजी, काय यापुढे असे प्रोजेक्ट्स लवासा सारख्या सिटीज, आपण सिटीज पुरता विचार करूयात, काय हे वास्तव आहे आणि हे भविष्य आहे? विरोध होणार. कारण लवासाबद्दल एकतर मुळामध्ये लोकांच्या मनामध्ये गैरसमज फार आहे, फार धुरळा उडालेला आहे. लवासामध्ये केवळ ती करमणूक नाही, ते शिक्षण केंद्र आहे, तिथे सांस्कृतिक केंद्र आहे, तिथे जगभरची माणसं येणार आहेत, तिथे विद्यापीठ यायची आहेत. तेव्हा ह्या सगळ्याचं मिळून एक नवीन शहर बनत आहे आणि या शहराचा कॉन्सेप्टच मुळात नवीन आहे. आता अशा नवीन गोष्टी ज्यावेळी येतात, नवीन तंत्रज्ञान येतं, त्यावेळी ते साधारणपणे आपल्या समाजामध्ये पटकन स्वीकारलं जात नाही. हे असं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या नवीन गोष्टी आल्यानंतर त्याला साधारणपणे लोकांचा विरोध होतो आणि तो होतोय. पण मी असं मानतो की लवासाला विरोध झालाय म्हणजे आता ते नाही, लवासा एक मॉडेल, तुमचं असं म्हणणं आहे की लवासा सारख्या सिटीज हे पुढचं भविष्य असायलाच पाहिजे, असावंच लागणार. लवासा सारख्या अनेक चांगल्या शहरांची आज आवश्यकता आहे. ज्या रीतीने आपण आपल्या शहरात राहतो ती अवस्था काय ते बघा. एक तर आहे ती शहरं कशी आहेत ते बघा, आणि 2 याच्या पलीकडे शक्य असेल तर चांगली शहरं उभारण्याची आवश्यकता आहे आपल्याला. निलमताई, शहरं उभारत असताना, कुठलाही प्रकल्प उभारत असताना स्थानिक लोकांना रोजगार देणं, त्यांच्या ज्या काही जमिनीबद्दलच्या किमान अपेक्षा असतात तो त्यांना भाव मिळणं, जिथे त्यांना जमीन द्यायची नाहीये त्या संदर्भामध्ये त्यांना काही वेगळ्या पद्धतीने त्यांच्या गावठाणच्या जमिनीचं जतन करणं, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयी करणं, विजेच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्याच्यावरती राज्य शासनाने भूमिका जनतेच्या बाजूने घेणं, या सर्व बाबी सुप्रशासनाच्या आहेत. आणि सुप्रशासनाचा अंमलबजावणी करून जर का लवासा असो किंवा अजून कोणी कंपनी असोत त्यांना प्रकल्प उभे करायचे असतील तर त्याची एक चांगली लोकाभिमुख एक प्रक्रिया ठरवली पाहिजे. आणि अशामध्ये लोकांचं म्हणणं असेल की आम्हाला तो प्रकल्प पाहिजे तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, हे मला मुद्दाम सांगायला पाहिजे. त्यामुळे सर्व संकल्पना चुकीच्या आहेत आणि सर्व प्रकल्पांना विरोध ही आमची भूमिका नाहीये.
पण मावळामध्ये जेव्हा गोळीबार होतो किंवा आदिवासींच्या जमिनीचे खोटे सातबाराचे उतारे करून त्या जमिनी एकत्र केलेल्या दिसतात आणि या कोर्टात केसेस पौडच्या आज सुद्धा प्रलंबित आहेत की ज्याच्यावर निळू दामले बोलत नाहीयेत. त्यामुळे निळू दामलेसारखे लोक असताना आपण लवासा तुम्हाला लवासाला दुसऱ्या वकिलांची गरजच नाहीये, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की आम्ही अर्धसत्य सांगण्यापेक्षा मी तुम्हाला असं म्हणेन की जे जे खटले प्रलंबित आहेत लवासाची त्याची यादी स्टार माझानी वाचून दाखवा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते घ्या दाखल आणि मग कोण दोषी आहे ते स्पष्ट होईल. ठीक आहे, सुनीतीताई. या प्रश्नाचे मला सरळ दोन भाग दिसतात. पहिलं तर की जे कायदे आहेत अस्तित्वात हो. ते पण खूप समाधानकारक आहेत असं नाही आपल्या देशात, पण तरी जे काय आहे त्यांची किमान चाड राखून जर हे सगळं केलं गेलं असतं तर इथे प्रश्न आला नसता. पण आता नीलमताईंनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी लोकांच्या जमिनी ज्या पद्धतीने घेतल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये सिलिंग लँड, इनामी जमिनी, आदिवासींच्या जमिनींपासून तर कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन जी सार्वजनिक हेतूसाठीची होती, पुण्याचं पाणी जे वळवलं गेलं त्या सगळ्या बाजूला, तिथपासून म्हणजे कशाची किंमत देऊन आपण हे सगळं करतो आहोत. आणि ह्या सगळ्या अशा कंपनीला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी देताना निविदा तरी मागवल्या गेल्या होत्या का? बरं. म्हणजे विशिष्ट राजकीय हितसंबंधांनी आणि सत्ता आणि संपत्ती यांचे काही मक्तेदार त्यांनी मिळून केलेले हे सगळं जे आहे त्यामुळे त्याला विरोध केला पाहिजे, ही पहिली स्पष्ट भूमिका आहे. म्हणजे मी आता आपल्या पुढे एक साधा MUTP म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटनी महाराष्ट्र शासनाच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला ज्या पद्धतीने लवासांनी उल्लंघन केलेलं आहे त्यांना दिलेलं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचं त्या संदर्भातलं पत्र आपल्याला दाखवू शकते ज्याच्यामध्ये ग्लोबल FSIचं उल्लंघन, म्हणजे मुळात त्यांना ग्लोबल FSI दिला का? सुनीतीताई, एकाच 3 पण सुनीतीताई, दोन छोटेसे मुद्दे, कारण मला जितेंद्र आव्हाडांकडे जायचं, आपल्याकडे वेळ कमी आहे. पहिला मुद्दा मी जो प्रश्न तुम्हाला विचारला, लवासा सारख्या सिटीज, लवासा बाय द नाव सोडून अशा सिटीज, अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट, मग F1 बुद्ध सर्किट उत्तर प्रदेशातला असेल किंवा महाराष्ट्रातला लवासा सारखा प्रोजेक्ट असेल, अशा प्रोजेक्टची विकासाची परिभाषा आपल्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का? आणि दुसरी गोष्ट, असे प्रोजेक्ट राबवत असताना गैरव्यवहार, इरेग्युलरिटीज असतील किंवा इतर कुठली प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या प्रोजेक्ट्सना नेहमीसाठी त्याच्यावरती पायबंद घालणं योग्य आहे का? त्याच्यातून मार्ग काढणं, आणि त्याच्यासाठीच पहिला प्रश्न की मुळात तुम्ही विकासाची परिभाषा अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स मानता की नाही? हो, मी त्या प्रश्नाकडे येतच होते. आपल्या हा पहिला भाग होता की ज्या पद्धतीने उल्लंघनं केली ती कुणीही केली तरी मान्य करता कामा नये समाजाने आणि न्यायालयाने पण, हा माझा मुद्द्याचा पहिला भाग होता. दुसरा, आता तुमच्या प्रश्नाकडे येते की कुठलाही विकास करायचा असेल, मुळात हा विकास आहे की नाही ह्याच्याबद्दल मला सविस्तर चर्चा करण्यात इंटरेस्ट आहे. पण समजा आता आपल्याला इथे एवढंच म्हणायचं असेल की कुठलाही विकास आपल्याला करायचा असेल तर त्याचे क्रायटेरिया काय असावेत, त्याचा प्राधान्यक्रम काय असावा. म्हणजे शेतकऱ्यांकडनं शेती घेऊन, आणि जे सांगतात त्यांनी अनेक वेळा दिशाभूली केली आहे, त्यांच्या लवासा या पुस्तकातही दिशाभूल केली आहे. ज्या पद्धतीचा विचारेपण आणि ज्या पद्धतीचे आमचे बंडूभाऊ वालेकर हे आदिवासीच आहेत की नाही इथपासनं त्यांनी आरोपात्मक असं जे प्रश्नचिन्हांकित केलेलं आहे, एक अतिशय गैर पद्धतीने केलेलं ते लिखाण आहे असं माझं म्हणणं आहे. मी आता तेवढंच म्हणेन. पण ते जे लिहितात त्या मंडळींनी शहर विकासाच्या बद्दल काय म्हणावं त्यांच्याबद्दल मला वाटतं की एक सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे. इथे मी एवढंच म्हणेन की नंबर 1 की कुठल्याही परिस्थितीत लोकांच्या हातच्या जमिनी काढून पर्यावरणाची हानी करून, विशेषतः अपरिवर्तनीय हानी करून, नदी खोऱ्याचं नाजूक पर्यावरण नष्ट करून, म्हणजे कुठलंही शहर वसवायला काहीच हरकत असायचं कारण नव्हतं. पण ते अन्य कुठेही जिथे रोजगारांची गरज आहे, जिथे ओसाड जमिनी आहेत त्या ठिकाणी वसवायला काहीच हरकत नव्हती. नदी खोरं जे नाही एक मिनिट थांबा, जे सह्याद्रीसारख्या अत्यंत हॉटस्पॉटमध्ये की जिथलं एक एक झाड आणि एक एक डोंगर वाचवायला पाहिजे अशा ठिकाणाचा बळी देऊन ते कधीही होता का? आणि हे लवासाच्या बाबतीत घडले असं तुमचं ठाम मत आहे सुनीतीताई? निश्चितपणे, आणि हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. 5, 6, 7 तारखेला जेव्हा आलेली होती पर्यावरणीय टीम तेव्हा त्यांनी, आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण उल्लेख केलेला आहे. बरं, जितेंद्र आव्हाड. नाही, हे असं आहे की जे निळू दामले बोलले हे 100% सत्य आहे की हे फक्त खोटं बोलण्याची काम आहेत. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी एक डोंगर असा दाखवावं की ज्याच्यावरती 100 झाडं होती. 20 वर्षापूर्वीचा एक फोटो दाखवावा ज्यावरती 100. असं मोठं मोठं वाक्य वापरायची की सह्याद्रीचे दरे खोरे आणि मग नदी नाले आणि मग ते हॉटस्पॉट होते. तिथे सर्वसामान्य माणसाची जीवनाची
म्हणजे जीवन जगण्याची पद्धती आणि त्याची पोट भरण्याची पद्धतीचा विचार केला तर जळालेल्या झाडाचा कोळसा विकून ती माणसं जगत होती. आता मग लगेच हे म्हणतील मग तुमचं सरकार होतं, विकास का नाही केला, ते आता बाजूला राहू द्या. प्रश्न असा आहे की किती खोटं बोलाल. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. तिथे जमिनीवरती कुठलेही प्रकारची झाडं नव्हती. तिथे जवळजवळ 4 कोटीच्या वरती म्हणजे झाडं लावण्याचा प्रयोग करण्यात आला. तिथे हा असा आहे की तुम्ही F1 ला विरोध करणार, तुम्ही जैतापूरला विरोध करणार, तुम्ही कुठल्याही नवीन गोष्टी महाराष्ट्रात येण्यापासून जर विरोध करणार असाल तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला किती वेळ लागेल. आणि अशी सिटी ही काळाची गरज आहे. ज्या प्रकारचं कंजेशन या सिटीजमध्ये अर्बन सिटीजमध्ये होतंय त्या प्रकारचं कंजेशन जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर हे करावं लागेल. आणि एका लवासाच्या वतीने महाराष्ट्रभर सगळं महाराष्ट्राभर असे प्रोजेक्ट आलेच पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की जो काही आरोप केला गेला आज तिथे संपूर्ण हॉस्पिटल्समध्ये, शाळांमध्ये, विविध कामांमध्ये स्थानिक लोकांनाच प्राधान्याने नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत. एक जो आरोप सुनीतीताईंनी केला आणि जो असं आहे की ते बोलल्यानंतर त्यांना एक गांधीवादी पार्श्वभूमी आहे त्यामुळे ते खरंच बोलतात असं जे लोकांमध्ये असतं आणि आहे त्या खरंच बोलत असतील असं मी मानतो. पण कृष्णा खोऱ्याची जी जमीन घेतली आहे सुनीतीताई आपल्या माहितीसाठी सांगतो आणि ह्याच्यावरती आपण कधीही आपण दोघं जाऊन तिथे तपासूया. त्याच्यातली 90% जमीन ही पाण्यामध्ये आहे. आपल्याला त्या प्रोजेक्ट्समध्ये असलेल्या वॉटर स्पोर्ट्ससाठी ती जमीन हवी होती म्हणून ती जमीन मागितलेली आहे. त्यामुळे उगाच कृष्णा खोरेची ही जमीन घेतली. कृष्णा खोरेची जमीन घेतली ती किती घेतली ती त्याची अवस्था काय हे जरा जनतेला सांगा ना. ठीक म्हणजे जे बोलायचं ते खोटं बोलायचं आणि खऱ्याचं लेबल लावायचं हे बरं बस करा. एक मुद्दा या ठिकाणी जमीन पण घेतली आणि पाणी पण घेतलं. हा, वा, वा, 129 हेक्टर धन्य आहे. जमीन 129 हेक्टर जमीन ही जलाशयामधली घेतली आहे. आमचं म्हणणंच ते हा, मग आहे जलाशयामध्ये म्हणजे पाण्याच्या खालची जमीन आहे. आता त्याचा फायदा कोणाला होता. थोडक्यात प्रसन्न हे जे खोटं बोलतायत वगैरे म्हणते ना, अगदी साध्या गोष्टी येतो. तुम्ही ज्यावेळी जमीन खरेदी करायला जाता त्यावेळी जमिनीच्या रेकॉर्डवर त्या माणसाच्या नावाची आदिवासी म्हणून जर उल्लेख असेल तर ती आदिवासीची जमीन असते. आदिवासी म्हणून जर उल्लेख नसेल तर काय करायचं मला सांगा. तुम्ही कशी खरेदी करणार. काही फेरफारमध्ये त्याचा उल्लेख नाही. नंबर 2 एकदम मी थांबवतो थोडं आपल्याकडे वेळ कमी आहे. निलमताई एकदम थोडक्यात बोला. निलमताई नाही मी तुम्हाला नाही, मला एकच उदाहरणार्थ एक मिनिट एक निलमताई बोला. मगापासून सारखं सांगते. नाही उच्च न्यायालयाने जे आता संपूर्ण ते निकाल दिलेला आहे किंवा मी असं म्हणेन निकालापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर राज्य सरकारला उत्तरदायित्व स्वीकारायला सांगितलेले तर हे सर्व चुकीचं आहे असं निरुद आमल्यानं म्हणायचंय. सांगतो ना तुम्हाला. माझं असं म्हणणं याच्यामध्ये की मुळातल्या लोकांच्या तक्रारी राज्य सरकारला काही सांगितलेलं नाही. मुळातल्या लोकांच्या तक्रारीमध्ये काय तथ्य आहे. ठीक आहे आपला विषय आपण या विषय आपण प्रामुख्याने मॉडेल म्हणून बघितलं. निरुद दामले सर मी तुम्हाला थोडं थांबवतोय. आपण एक मॉडेल म्हणून याच्यामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते लवासाच्या बाबतीत डील झालेच पाहिजे. त्याच्या संदर्भात जर का कुठला गैरव्यवहार झाला असेल तर. पण मुद्दा असा होता की हे वास्तव आहे हे आपल्या चौघाही गेस्टनी मान्य केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्या संदर्भातल्या ज्या त्रुटी आहेत जे बेकायदेशीर आहे आणि जे अन्यायकारी आहे त्या गोष्टी दूर करून विकासाची जर का हीच दिशा असेल त्या संदर्भात जनमत एकत्र होणार आहे का. आणि जर का तसं जनमत एकत्र झालं तर असे पुढचे प्रोजेक्ट्स आहेत ते यायला काही अडचण तर होणार नाही ना आणि कदाचित अन्याय दूर होईल अशी आपण आशा बाळगूयात. या विषयाच्या सगळे आपले गेस्ट आपल्याला त्यांनी वेळ दिला. खास करून निलम त्यांच्याबद्दल मी सांगू इच्छितो. निलम त्यांच्या वडिलांचं आज निधन झालेलं आहे तरी सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला. 2 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं तरी सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला. खास वेळ दिला. मी त्यांचे आभार मानतो आणि आजच्या या चर्चेसाठी या सगळ्या मंडळींनी वेळ दिला. मी त्यांचेही आभार मानतो. स्टार माझा विशेषमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत रहा स्टार माझा. आपण पाहत आहात स्टार माझा.